आणि दिल्लीमध्ये भाजपची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी 4 वाजता शपथविधी संदर्भात ही बैठक होणार आहे। दिल्ली विधानसभेमध्ये भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्यात, बहुमत भाजपला मिळालेलं आहे। त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये कोण होणार याविषयी अनेक चर्चा सुरू आहेत। विनोद तावडे, तरुण चुग आणि भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा हे या बैठकीसाठी उपस्थित असतील। खरं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपनं अजूनही ठरवलेला नाही किंवा कोणत्याही नावाची घोषणाही केलेली नाहीये। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री नेमकं कोण होणार या संदर्भात चर्चा होऊन अंतिम निर्णय होऊ शकतो। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी दिल्लीहून आता आपल्या सोबत आहेत या संदर्भातली आणखीन अपडेट आपल्याला देण्यासाठी। रामराजे, बिलकुल ही बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण आजची ही बैठक झाल्यानंतर मग विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल। मग भाजपची वेगळी बैठक बसेल, दिल्ली भाजपची बैठक बसेल आणि त्यामध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल आणि तोच मुख्यमंत्री पदाचा चेहरा सुद्धा असणार आहे। आणि त्यासाठीच ही महत्त्वाची बैठक आहे। यामध्ये 2 जनरल सेक्रेटरी असणार आहेत, राष्ट्रीय सचिव असणार आहेत, ते म्हणजे की विनोद तावडे आणि तरुण चुग यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। आणि जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत वीरेंद्र सचदेवा हे सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील। त्याचबरोबर जे नवनिर्वाचित आमदार आहेत ते सुद्धा असतील। दिल्ली भाजपच्या कार्यालयामध्ये ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते आणि मुख्यमंत्री कोण असावा या संदर्भामध्ये सुद्धा चाचपणी आज पुन्हा एकदा केली जाणार आहे। खरं तर अनेक नाव आहेत मुख्यमंत्री पदासाठी दावेदार म्हणून। प्रवेश वर्मा यांचं नाव येते की ज्यांनी केजरीवाल यांना हरवलेलं आहे, जे जाट समुदायांमधून येतात। दुसरं महेंद्रसिंग सिरसा हे यांचं सुद्धा नाव येतं, कारण ते पंजाबी आहेत, त्याच्यामुळे पंजाबी मतदार सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर आहेत। तिसरं नाव महिला म्हणून येतं, रेखा गुप्ता किंवा शिखा राय यांचं पण नाव समोर येतं की महिला एक चेहरा मुख्यमंत्री पदासाठी द्यावा का, याची सुद्धा चाचपणी सुरू आहे। आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे की दलित चेहरा पण दिला जाईल का याची सुद्धा चाचपणी सुरू आहे, कारण उत्तरेमध्ये भाजपचा दलित चेहरा कोणीच नाहीये। मायावती हे भाजपचा चेहरा आहे, परंतु दिल्लीमध्ये दलित समुदाय मोठ्या प्रमाणावर आहे, उत्तर प्रदेशामध्ये आहे आणि हरियाणामध्ये पण आहे। त्यामुळे दिल्लीच्या आसपास जे राज्य आहेत तिथे दलित समुदाय मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु दलित चेहरा कोणीही नाहीये भाजपकडे। त्यामुळे विचार केला जाऊ शकतो की दलित चेहरा देण्यासंदर्भातचा, आणि त्यानुसार आजची ही बैठक जी असणार आहे ती महत्वाची असणार आहे। आजची ही बैठक झाल्यानंतर अगोदर संघटनेमधल्या महत्वाचे जे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेते, त्यांची चर्चा केली जाईल आणि त्यानंतर मात्र उद्या कदाचित उद्या किंवा परवा दिवशी 19 तारखेला भाजपची विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यामध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निश्चित होईल। 20 तारखेला शपथविधी होणार आहे, त्या अगोदर कदाचित नाव घोषित होईल। आजची बैठक ही त्यासाठी महत्त्वाची मानली जाते। बैठकी संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद रामराजे या माहितीबद्दल।